हाय गाईज, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. सो दिस इज माय फर्स्ट व्हिडिओ आणि बिफोर दॅट मकर संक्रांतीच्या तुम्हाला खूप 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 शुभेच्छा. तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला. माझा कॅमेरा व्यवस्थित आहे का? आय गेस ठीक आहे. ओके, सो गेला की मी साडी नेसली, तुम्ही बघू शकता. ही मम्मीने घेतली पण मम्मीच्या सगळ्या साड्या ढापायच्या. मी आज छान मेकअप करते आणि तुमच्या सगळ्यांसोबत शेअर करते. खूप बेसिक गोष्टी आहेत माझ्याकडे. मग सुरू करूया. ओके, सो तुम्ही बघू शकता हा एक मस्त पाऊच आहे माझ्याकडे, जो मी डीमार्टवरून घेतला होता. मस्त आहे, याच्यामध्ये सगळ्या गोष्टी येतात. स्टार्टिंग विथ मॉइश्चरायझर, मोस्ट इम्पॉर्टंट. मॉइश्चरायझर तर लावाच, कारण तुम्ही असंच जर लावणार, असंच जर डिरेक्ट मेकअप स्टार्ट करणार ना, तर मग तुमची स्किन वगैरे खराब होऊ शकते. छान प्रेप करा बिफोर मेकअप. केअरचा लिप बाम आहे, बाय द वे. छान आहे हा, मस्त आहे. सो मी जसं की तुम्हाला सांगितलं, या पाऊचमध्ये माझ्या सगळ्या गोष्टी आहेत. तर या पाऊचमधून एक एक गोष्ट काढूया, आता बघूया. फिटमीचं हे प्रायमर आहे, हे आपण आज यूज करू. इथे जिथे घाम वगैरे येत असतील ना तुम्हाला, तिथे तुम्ही व्यवस्थित हे इथे लावा, इथे लावा. आणि मेकअप चांगला टिकायला पाहिजे ना आपला. थांबूया आणि त्यानंतर पुढचा मेकअप स्टार्ट करूया, है ना? कारण स्किन केअर नंतर थोडंसं 10-15 मिनिटांनी मेकअप केलेलं बरं राहील. आय थिंक सो, कारण मला मेकअपमधलं काहीच नाही येत ऑनेस्टली. आज मी साडी घ्यायल्याशिवाय गेले तिथे, खूप मस्त साड्या होत्या आणि मला लिटरली असं वाटत होतं की मी ही घेते, मी ती घेते, मी ती घेते. मला सगळ्याच साड्या, आणि मला साड्या प्रचंड आवडतात. मला खूप साड्या घालायला आवडतं. मी जेव्हा पण घरी येते ना, तेव्हा मी माझ्या मम्मीचं पूर्ण हे बघा, मी कपाटाच्या समोरच बसली. आता मी वॉर्डरोबमधून सगळ्या साड्या मम्मीच्या ट्राय करून बघते की त्या कशा आहेत, काय आहेत. मला आवडतं, मला साड्या घालायला खूप आवडतं. वेल, ही साडी पण खूप छान आहे, पण याचा पूर्ण लुक मी तुम्हाला मेकअप झाल्यानंतर दाखवेल. सो माझ्याकडे ना बेसिक गोष्टी आहेत, त्या मी तुम्हाला दाखवते. जरा उजेड लाईट कमी येते, कारण रिंग लाईट वगैरे नाही आहे माझ्याकडे. नॅचरल लाईटमध्येच मी व्हिडिओ काढते. दिस इज परफेक्ट नाव. ओके, सो माझ्याकडे हे इनसाईडचं कलर पॅलेट आहे. ओके, सो माझ्याकडे हे प्रो कन्सिलर आहे. जिथे जिथे डार्क सर्कल्स आहेत तिथे आपण आता लावून घेणार आहोत. मला डार्क सर्कल्स आहेत बऱ्यापैकी, जास्त नाही आहे बट आहे. वेट ब्युटी ब्लेंडर आहे. ओके, असंच नका करू, और यूज युअर फिंगर्स. मी तर मोस्ट ऑफ द मेकअप माझा फिंगर्सनीच करते. मी रीलमध्ये बघितलेलं की जितके डार्क तुमचे डार्क सर्कल्स, तितकं डार्क, आणि डार्क इज इन ऑरेंज तुमचं कन्सिलर. हे मेबलिनचं माझ्याकडे कन्सिलर आहे. आता आपण हे लावूया. मस्त आहे हे कन्सिलर, पण ॲज अ फाउंडेशन म्हणून सुद्धा मी याचा यूज करते. सो या ब्युटी ब्लेंडरने त्याला छान ब्लेंड करायचं. मी हेच कन्सिलर यूज करणार आहे ॲज अ फाउंडेशन. ओके, थोडं इकडे हे मस्त ब्लेंड करणार आहोत आता. लुक ॲट द डिफरन्स. इट्स नाईस. इट्स ॲक्च्युली व्हेरी छान आहे. ओके, सो मोस्ट इम्पॉर्टंट, माझ्याकडे ब्लशच नाही आहे. माझ्याकडे खरंच ब्लश नाही आहे. सो मी असा विचार केला की काहीतरी आपण मस्त जुगाड करूया. माझ्याकडे एक लिपस्टिक आहे रेड कलरची. दिस इज इन पिंक कलर. ओके, ही पिंक कलरची माझ्याकडे एक लिपस्टिक आहे, आणि ही एक आहे कलर पॉपची. सो माझा असा विचार होता की मी इथे लिपस्टिकने आपण ब्लश करूया. खूप जास्त नाही करायचं आहे हा, नाहीतर बाबा ते जास्तच एकदम जोकर दिसणार नाही तर मी. ओके, सो माझा बेस तर रेडी आहे. सो इट्स टाइम टू अप्लाय अ कॉम्पॅक्ट नाव. सो माझ्याकडे हे मेबलिनचं कॉम्पॅक्ट आहे. महत्त्वाचं म्हणजे अंडर आईज, इथे बंदच झालेला माझा कॅमेरा. नाव अंडर आईज लावून घेऊया इथे. हे सगळे मेकअप जितके पण आहेत, जे मी जितका पण एक बेसिक मेकअप करू शकते, ते मी सगळं रील्समधून शिकले. कॅन यू बिलीव्ह इट? की तुम्हाला वाटत असेल की मी किती रील्स स्क्रोल करत असेल दिवसाला, बट नाही. आय कांट बिलीव्ह मी इतका छान मेकअप केला आहे. आधीची श्रद्धा आणि आत्ताची श्रद्धा बघा तुम्ही, किती छान दिसते ते. सो मस्त मी रेडी झाले, कॉम्पॅक्ट वगैरे लावून झाले, आणि आता आपण लावूया लिपस्टिक. ओके, तुम्हाला खरं सांगू, मला लिपस्टिक्स लावायला प्रचंड आवडतं. माझ्याकडे खूप सारे लिपस्टिक्स आहेत.
मला खूप आवडतं लिपस्टिक लावायला आणि असं एक पर्टिक्युलर लिपस्टिक मी नाही लावत. त्या लिपस्टिक पण मी ना मिक्स करून लावते ही, किंवा एखादी झुडिओची लिपस्टिक असेल किंवा मी नॉर्मली एखाद्या शॉपमधनं घेतलेली लिपस्टिक असेल, मग त्या पूर्ण मिक्स करून लावायला मला खूप आवडतं. की माझा ब्लाऊज या कलरचा आहे, सो पिंक कलरची लिपस्टिक लावू की रेड कलरची लिपस्टिक लावू? कन्फ्यूज, आय एम कन्फ्यूज राईट नाव. विसरलो आपण आपले आयब्रोज बनवायला विसरलो आहे. लिपस्टिकच्या आधी आपण आपले आयब्रोज करून. मला खूप लोक विचारतात की हा कट तू स्वतः केला आहे ना? पण खरं सांगू तसं काही नाही आहे. मी लहानपणी पडलेली, त्यामुळे मला हा कट आला आहे. खूप डेंजर मुलगी होती मी लहानपणी. मी स्वतःच सांगते मी डेंजर आहे. वा, फंक्शन वगैरे असेल तेव्हा तर मग मला हे लावायलाच लागतं. अदरवाईज मला सगळेजण विचारतात की हे तू स्वतः केलं आहेस का श्रद्धा? हे तू स्वतः कट केलं आहेस का? तर नाही यार, नाही केलं आहे. स्वतः का कट करेल मी? कन्फ्यूज नाव की मी पिंक कलरची लिपस्टिक लावू की मी रेड कलरची लावू. आपलं काजळ सुद्धा बाकी आहे लावायचं. ओके, मस्कारा बाकी आहे. आणि मी मेकअपचा व्हिडिओ करते सिरियसली. ॲक्च्युली हा माझा बेस्ट पार्ट आहे, काजळ आणि मस्कारा लावणं. मला खूप आवडतं काजळ, मस्कारा आणि लिपस्टिक लावायला. बघली काजळ मस्कारा नसेल तरी चालेल, पण मला लिपस्टिक तर पाहिजेच पाहिजे. एक जर लिपस्टिक असेल तुमच्याकडे तरी काम होतं. हुडा ब्युटीचं हे काजळ आहे बाय द वे. येस, मी काजळ लावते इथे. डोळ्यातून चक्क पाणीच येत आहे. जे पण डोळे इतके सेन्सिटिव्ह आहेत का मला सांग. नाव इट्स टाइम टू अप्लाय आयलायनर. ते विंगचे काढतात ना, मला ते बिलकुल काढता नाही. दीदीला सांगते की मला आयलायनर लावून दे, मला नाही जमत आहे. तुम्ही थांबा, मी आलेच. One eternity later. ओके, सो मी मस्त आयलायनर लावून रेडी आहे. तुमच्याकडे पण आयलायनर असेल ना तर स्किप नका करत जाऊ, लावत जा. बिकॉज इट्स इन्हॅन्स युअर आय शेप. जर तुमचे डोळे पण माझ्यासारखे असे मोठे असतील ना तर त्याला अजून एनहान्स करत जा आयलायनर, काजळ वगैरे लावून. ते खूप छान दिसतात. मस्कारा. सो माझ्याकडे हा मेबलिनचा मस्कारा आहे, तो मी आज यूज करणार आहे. आय शॅडो लावलंच नाही आहे आणि माझ्याकडे आत्ता आय शॅडोची पॅलेट नाही आहे. बट एकतर पिंक किंवा रेड कलरमध्ये हे दोघं मिक्स करून मी काहीतरी इथे लावते. सो थोडंसं इथे घ्या पहिल्यांदा, ठीक आहे, डिरेक्ट अप्लाय करण्याच्या आधी. इथे तुम्ही माझ्यासारखं अप्लाय करायला जाणार आणि तुमचा पूर्ण मेकअप फसणारच नका करू. थोडंसं 2 कलर्स असे घ्या, त्यांना मिक्स करा आणि यूज युअर फिंगर्स. ओके, तर तुम्ही म्हणाल श्रद्धामुळे आमचा मेकअप फसला. नाव असं नको व्हायला. ओके, जुगाड करायला काय हरकत आहे. नॉर्मलच तुम्ही जर कुठे बाहेर जाणार असाल, तुमच्याकडे आय शॅडो पॅलेट नाही आहे. ओके, सो आय मेकअप वगैरे सगळं झालेला आहे. नाव इट्स टाईम टू अप्लाय लिपस्टिक. हे लिप लायनर आहे स्विस ब्युटीचं. हे पण खूप छान आहे. मला लिप लायनर लावायला खूप आवडतं. माझ्याकडे ही एक लॅक्मेची लिपस्टिक आहे. ही मी खूप दिवसांपासून यूज करते आणि माझ्या मागच्या बर्थडेला माझ्या फ्रेंडने ही मला गिफ्ट केलेली. बघू शकता ही इतकीच राहिली आहे आणि आजसुद्धा आपण हीच. नाईस, Wow. ओके, सो ज्वेलरीमध्ये ना माझ्याकडे हे एक आहे. ॲक्च्युली हे छान वाटतं, बट लेट्स सी, आपण दुसरे ऑप्शन्स पण बघूया. हे थोडंसं साऊथ इंडियन लुक देईल आय गेस. ते पण आवडलं आणि मला हे पण आवडले. पण बघू, एक म्हणजे त्याच्यावर पण फोटोज काढेल, याच्यावर पण फोटोज काढेल, बट आता सध्या तरी हे घालून बघूया. ओके, नाईस. ओके, सॉरी, हे असं आहे. ॲक्च्युली हे खूप छान आहे. तुम्ही बघू शकता याच्यावरची डिझाईन पण किती मस्त आहे. छोटे छोटे फ्लावर्स आहेत आणि हे वाजतं पण छुम 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 छुम. इयरिंगसाठी खूप शोधल्यानंतर मला या सेटवरचे इयरिंग्स सापडले आहेत आत्ता. नाहीतर मला इयरिंग्सच नव्हते सापडत यार. फायनली नाईस आहे. आणि माझा पूर्ण लुक दाखवणार आहे की मी कशी दिसते. चला, कमॉन, सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट तर मी विसरली. नथ शिवाय तर मराठी लुक सगळा अपूर्ण आहे असं वाटतं मला. दिस इज मॅन्डेटरी.
आता मी तुम्हाला पूर्ण लुक दाखवते.